यावल तालुक्यातील दहिगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रति पंढरपूर मानले जाते। या मंदिराचा 150 वर्षाचा इतिहास आहे। 1998 मध्ये 25 लाख रुपये खर्च करून भव्य मंदिर उभारण्यात आले आहे। आषाढी एकादशी निमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे। आषाढी एकादशी निमित्त 11 क्विंटल साबुदाणा फराळ व अनेक सेवाभावी संस्थांतर्फे चहा व केळीचे वाटप होणार आहे। सालाबादप्रमाणे यात्रासोह होत असून जिल्ह्याभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। यात्रासोह निमित्ताने दिवसभर भजन कीर्तन व भारुडे तर काही संघटनाच्या वतीने रक्तदान शिबिरे आयोजित केले जाते। आषाढी एकादशीला सकाळी 5 वाजता नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चा होते। मंदिर सजावटीसाठी सागर चौधरी, बंटी पाटील, शैलेंद्र पाटील व ट्रस्टचे सचिव कैलास पाटील मेहनत घेत आहे। भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील, हरिभक्त पारायण भजनी मंडळी दहिगाव यांनी केले आहे। संघर्ष माझा न्यूजकरिता यावल उपसंपादक जीवन चौधरी, यावल। मी कैलास निंबाजी पाटील, दहिगाव सार्वजनिक विठ्ठल मंदिर सचिव। आमचे दहिगाव नगरी प्रति पंढरपूर म्हणून संबोधले जाते। या मंदिराची परंपरा अशी आहे, 1971 सालापासून ही गावामध्ये मंदिराचे काम चालू आहे। तसेच 1998 पासून या नवीन मंदिराचा जीर्णोद्धार होऊन 1998 पासून 27 वर्षे पूर्ण झालेले आहेत। तर प्रति पंढरपूर म्हणून हे दहिगाव नगरी संबोधली जाते। आणि या मंदिराचं एक असं भाग्य आहे की सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा एकादशीचा जो आपला वार्षिक एकादशीचा जो महोत्सव सोहळा आहे, तर हा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला जात असतो। तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्या दहिगाव नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, भाविक भक्तांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची सांगता होत असते। या कार्यक्रमामध्ये फराळाचा सर्व भाविक भक्तांना फराळ दिला जातो आणि काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून चहा, केळी किंवा राजगिरा लाडूचे वाटप केले जाते। अशा पद्धतीने हा आमचा दहिगाव नगरीचा एकादशीचा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो। आणि जळगाव जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या भाविकांना दहिगाव नगरीचे विठ्ठल मंदिर म्हणून ओळखले जाते, तर हे सर्व भाविक मंडळी या एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी येतात। आणि सर्व पंचक्रोशीतील साधू संतांच्या आशीर्वादाने ज्यांची या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरती भावना आहे, श्रद्धा आहे, तर असे लोक सर्व या दर्शनाचा लाभ घेतात। आणि दररोज सायंकाळी सकाळी हरिपाठ काकडा महाआरती होत असते, तर महाआरती होत असते। आणि एकादशीच्या दिवशी सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळी आपापल्या गावातून दिंडी सोहळा आणून इथं या एकादशीच्या निमित्ताने कार्यक्रमाचा आनंद घेतात।